गुळाचा शेप कसा काढला त्याने, चौकोन गोल असताना म्हणजे पण पहिल्यांदाच चौकोन बघितलं मी इथं. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मग आता मी सकाळी गाईज मी चाललोय बघा सिलेंडर घेऊन गावात. आता मी चाललोय ह्या सिलेंडर घेऊन गावात. कारण सिलेंडर संपले, मग हे देऊन दुसरं आणायचं. मग सोबत पिशवी पण घेतली कारण थोडा किराणा भाजा पण आहे. चला मग आधी सिलेंडर बांधूया गाडीला. हाय दावा आहे, दावाला बांधूया घट्ट. बघा गाईज, असं बांधून घेतलं सिलेंडर, हलत नाही. चला आता जाऊया. मी चालू होतो गावात. मग इथं बघा कुसूच्या रस्त्यावर इन्पेटर त्या ट्रकमध्ये ऊस म्हणजे ऊस ओतत आहे. आणि त्याच्यामुळे इथं एक ट्रॅली थांबले. मग तिथं एक गाडी घेऊन माणूस थांबलाय. मी इथं थांबलोय. अजून एक गाडी आली, अजून एक गाडी आली. चला गाडी आली, त्या बहुतेक जाते, जाऊया आपण. हे गाईज, मग सकाळी गावात गेलो होतो मग ते सिलेंडर आणायला. मग त्याला घरी आणून मस्तपैकी जेवण वगैरे करून ह्या शेताकडे आलो. बघा परवा दिवशी हे बघा 4 दिवसापूर्वी काढून ठेवलेलं ना म्हणजे सगळं स्वच्छ केलेलं ना बांध. मग ते वाळून झाले. ह्या साईडचं इकडं ऊस आहे ना, मग ह्या साईडला थोडा पाचट ह्या म्हणजे सरकवायचा आहे, जेणेकरून म्हणजे आग तिकडं जाऊ नये. चला भाऊ, वेळ वाया न घालवता काम चालू करू. तर गाईज, खूप साऱ्या मेहनतीने झालं. 3 साऱ्या सरकवलं. थोडं हाय, त्याला काय होत नाही, ते भिजवायला येतो. आता जाऊया घरी. घामे घुम गेलो मी. हे गाईज, मग आता जाऊया घरी गाईज. चला, एवढ्या उन्हात खूप. हे गाईज, मग सकाळी आणलेला गॅसची टाकी बसवलेली नाही अजून. आता बसवूया. लाईट पण गेली, शिंगल येते आता, 3 पीस गेली. आधी पाणी घालून चेक करू काय. लाईट आली. हे बघायच कॉलेजचं असाइनमेंट. लिहित होतो आतापर्यंत. बॅगमध्ये सगळं आवरून ठेवत. कंपास, पेन. काय बघा, घ्या असं बसवल्या चहा आणि सोबत बिस्किट खाऊया. आणि आपल्याला जनावरांना एक गोळी पण द्यायचं आहे, म्हणजे आपल्या म्हशीला. हे गाईस, मग मस्तपैकी चहा वगैरे पिऊन घेतलो. आणि तुम्हाला एक दाखवतो. सकाळी मी गावात गेलतो ना किराणा भाजा आणायला. येतं बघ गुळाचा शेप कसा काढला त्याने, चौकोन गोल असताना म्हणजे पण पहिल्यांदाच चौकोन बघितलं मी इथं. हवं पुढून असं आहे. ब्रँडचं नाव मी दाखवत नाही, पण चौकोन शेप मित्रांनो. चौकोन नाही बघितलं असं आयतच वाटतंय.
कारण चौकोनमध्ये चारी बाजू समान असतात ना, मग आयत कारण इथून जास्त आहे, इथून पण जास्त आहे, इथून लहान आहे, मग त्यामुळे आयत होते. पण चौकोन मित्रांनो सकाळी बघितलं दुकानात, मग द्या म्हणलं, त्यांनी पण दिले. आणि आपल्याला द्यायचं होतं आपल्या म्हशीला गोळी, कारण ते गाभाला आहे ना, मग त्यामुळे लई म्हणजे जवळपास 1 वर्ष होत आलं तरी पण ते म्हणजे दूध देतेच आहेत. जवळपास 1 वर्ष. तुम्हाला मी म्हणलं होतं चहा पिताना आपल्या म्हशीला गोळी द्यायचं, ते गाभाला यायचं, मग जवळपास 1 वर्ष होत आलं मित्रांनो, तरी पण ते असंच दूध अजून द्यायला लागलीच. मग त्या गावालाच आहे ना, मग त्यामुळे डॉक्टरांकडून हे आणलं, काय म्हणतात, गोळी आणले. गोळी चपाती घेतलं मित्रांनो आणि गोळ्या पण घेऊ. इथं गोळ्या येत आहेत. तर इथला गोळा गेला मित्रांनो, मग तिथला काढून इथं लावायचं आहे, लावू. आणि हा बघा, हा बघायचं. काल तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलाच असाल, मेडिकलला गेलतो आणायला, आणि ह्यामध्ये 4 टॅबलेट, टोटल 4 पॅकेट, 4 आहेत टॅबलेटच्या पॅकेट. म्हणजे एक शेपेट होता, त्याने ते सकाळी द्यायचं होते, दिलो आहे सकाळी. आणली 3 आणि 7 बोल, म्हणजे 3 असे 7 गोळ्याचे 3 पॅकेट आहेत. दाखवतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये एक शेपेट गोळी होती, ते दिलो सकाळी. आणि अजून हे 3 आहेत बघा. आणि इथं माग बघा 1 बोल्स ओडी म्हणजे दिलो सकाळी. 1 to 7 days फ्रॉम रेड कलर. आपल्याला आता रेड कलरचं द्यायचं आहे, म्हणजे 7 दिवस दररोज एक. ह्यामध्ये रेड कलर कोणता आहे? हे हा रेड आहे, हा साईडला ठेव. म्हणजे ह्याच्यामधला दररोज संध्याकाळी एक आपल्याला द्यायचा मित्र. बघा त्याच्यामुळे बघा हे नंतर नावून ठेवू. आधी चपातीमध्ये गोळी टाकलोय, आता त्याला देऊ. आज काय काल आणि आज 3 दिवस झालं नीट ब्लॉगच बनवला, म्हणजे बनवणं होईना मला. खाल्लं भाऊ. चला ते सगळं आवरून ठेवू. बघा तिथला गोळा काढून इथं लावू, कारण इथं आत एक लाईट आहे, बाहेर म्हणजे अंधा होता ना. इथला गोळा काढू आणि तिथं लावू, नाहीतर हे बाहेरचं लावू. थंडीच्या दिवसात हे ओपन देत आहे ना, हे लावू. तिथं काढून घेतो, थांबा. आत्ता बघा गाईस कसं वाटलं. तिथं लाईट ते बाहेर लावायचं काढून येतो. आत्ता ब्लॉग मला मस्त लाईट येते आपल्याला. हे छोटा डॉन. मित्रांनो ह्याचं नाव काय ठेवायचं कॉमेंटमध्ये नक्की सांगा. नाव काय ठेवायचं ह्याचं, जर तुम्हाला चांगलं नाव तुमच्या डिक्शनरीमध्ये असेल तर, म्हणजे तुमच्या मनात असेल तर. आणि इथं बघ, इथं वाडं पडलेलं उगाच त्याला असं बांधून ठेवलं. आपल्या खेडेगावामध्ये असं ते वाडं असतं ना, मग ते जास्त झालेलं वाडं असं पेंड्या बांधून ठेवतात, जेणेकरून हे वाळलं की नंतर आपल्याला जेव्हा चाऱ्यानं म्हणजे गवताचं चाऱ्याचा अभाव असेल आपल्याला, तेव्हा टाकता येईल. सगळं वाळलेलं असतं. कसं मित्रांनो, दिवसातून एकदा तर एक सुका चारा पाहिजे जनावरांना. आणि इथं बघ, हे तुम्ही सांगितलंच नाही मित्रांनो, मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, स्पष्टपणे सांगतो. कन्नडमध्ये मोरमार्की म्हणतात. कन्नडमध्ये ह्याला मोरमार्की म्हणतात. नीट बघायला. मराठीमध्ये काय म्हणतात सांगा तुम्ही, मला माहीत नाही. बघ जवळपास सनसेट झालाय, जवळपास काय झालाय. रंग छटा बघा पुढच्या.
आणि आपलं शेत बघा सगळं रोटा वगैरे मारून झालं आहे. मग उद्या ह्याला साईज सोडायचं आपल्याला. हे गाईस मग फिलहाल मी एडिटिंग करतो. मग हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. मग आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.